नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, कालच एक निर्णय आलेला आहे कोर्टाचा ज्ञानवापी मंदिरासंबंधीचा आणि सर्वत्र एक आनंदाची लाट आलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामध्ये व्यास का तहखाना असं जे म्हटलं जातं तिथली पूजा अर्चा ही पूर्ववत चालू ठेवता यावी म्हणून कोर्टाची अनुज्ञा मिळालेली आहे. सरकारला असं सांगण्यात आलेलं होतं की 7 दिवसाच्या आत तिथे पूजा करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करावी म्हणून. योगी आदित्यनाथ सरकारने 7 दिवसांची वाट न बघता अवघ्या काही तासांमध्ये ही सर्व व्यवस्था करून दिली आणि आजपासून तिथे पूजा अर्चेला शुभारंभ झालेला आहे. तर ही केस काय आहे हे लक्षात घ्या. ज्ञानवापी ही जी मूळ मंदिर होतं, ते मंदिर औरंगजेबाने पाडलं आणि त्याच्या काही भागामध्ये त्यांनी मशीद उभी केली. तुम्हाला माहिती आहे की मशिदीची एक भिंत जी आहे, ती कशी मंदिराचीच भिंत आहे हे इतकं स्पष्टपणे दिसून येतं. आणि महादेव जो आहे पिंडी समोरचा त्याचा चेहरा जो आहे तो त्या मशिदीच्या दिशेने आहे, परंतु आजचं मंदिर जे आहे ते दुसऱ्या दिशेला आहे. ह्याचाच अर्थ असा की पूर्वीच्या काळी महादेव ज्या दिशेने बघत होता तिथे शंकराची पिंड होती. परंतु ही गोष्ट जी आहे ही सिद्ध करण्यासाठी हिंदू पक्षाला कोर्टामध्ये जाण्याची पाळी आलेली आहे. ही जी घटना आहे त्याच्यानंतर शंकराची पिंड मिळालेली होती अशी काही महिन्यांपूर्वीची बातमी तुम्हाला आठवत असेल, बाबा मिल गए म्हणून. आणि मग ते कसं त्या वजूखान्यामध्ये मिळालं, त्याच्यावरती बरंच काय काय गोष्टी झाल्या. आर्किओलॉजिकल सर्व्हेला कोर्टाने अनुमती दिली तिथे सर्व्हे करण्याची, तेही थांबवण्याचे प्रयत्न झाले, परंतु ते सगळे हाणून पाडले गेले आणि आता सर्व्हेचा रिपोर्टही आलेला आहे. ती जी मूळ केस आहे ती आणि ही ह्या 2 केसेस वेगळ्या आहेत आणि हे आधी मुळात पहिल्यांदा स्पष्ट करते. 1580 सालापासून ज्ञानव्यापी मंदिरामध्ये असं म्हटलं जातं, की 4 तहेखाने आहेत. त्यातला एक तहेखाना जो आहे, तो हा व्यास का तहेखाना आहे. आणि ह्याचं जे आपण म्हणू सर्व अधिकार जे होते, ते व्यास कुटुंबियांकडे होते. व्यास कुटुंबानी जवळ-जवळ 1580 सालापासून म्हणजे 400हून अधिक वर्ष तिथे पूजा-अर्चा केलेली होती आणि सगळा जो अडथळा आला मशीद उभारण्याचा वगैरे, त्या काळापर्यंत हे सगळं चाललेलं होतं. 1880 मध्ये त्यांनी एक केस केली आणि हे अधिकार आपल्याला परत मिळावेत म्हणून ते केस लढवली त्यांनी आणि 1937 मध्ये ही केस त्यांनी जिंकलेली होती. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 47 साली काही मुस्लिमांनी त्या जागेवरती कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. अर्थात ह्या व्यास कुटुंबियांनी त्यांना कब्जा मिळू दिला नाही आणि ते त्याचे जे अधिकार आहेत ते स्वतःकडे ठेवलेले होते आणि पूजा अर्चा अव्याहत चालू होती. ही पूजा अर्चा ही 1993 पर्यंत चालू होती. तुम्हाला माहिती आहे डिसेंबरच्या 92 डिसेंबरच्या महिन्यामध्ये बाबरी मशिदीमध्ये जो काही उत्पात झाला, त्यावेळेला तर कल्याण सिंग सरकार होतं. परंतु कल्याण सिंग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर निवडून आलेलं जे मुलायम सिंग सरकार होतं, त्यांनी डिसेंबर 1993 मध्ये ज्ञानवापी मंदिरामधली ही जी तहखान्यातली जी पूजा अर्चा आहे, ती पूर्णपणे थांबवलेली होती. आणि मग त्याच्यानंतर अर्थातच कोर्टात पुन्हा एकदा व्यास कुटुंबियांना जाण्याची पाळी आली. केदारनाथ व्यास यांनी ही केस केलेली होती आणि आपले जे कुटुंबाचे अधिकार आहेत, ते अधिकार आपल्याला परत एकदा बजावता यावेत, यासाठी त्यांनी ही कोर्टाची केस केलेली होती. कालचा जो निकाल आलेला आहे, तो या व्यास कुटुंबियांच्या केसवरचा निकाल आहे आणि त्यांना तहखान्यामध्ये ते ज्या पद्धतीने पूर्वीपासून पूर्वापार चालत आलेली त्यांची पूजा आहे, ती पूजा त्यांना करता यावी यासाठी त्यांना आता कोर्टाची अनुमती मिळालेली आहे. म्हणून जी मूळ केस आहे आणि आत्ताची केस आहे ह्यांचा तसा अर्थार्थी संबंध नाही. तसं जरी असलं तरी सुद्धा 400 वर्षांनंतर पुन्हा एकदा तहखान्यामध्ये अशा प्रकारे ही पूजा अव्याहतपणे चालू राहणार आहे आणि ही जी परंपरा आहे 400 वर्षांची ती जपली जाणार आहे. आता हा जो निर्णय आलेला आहे, हा महत्वाचा निर्णय कशासाठी आहे? एकंदरीतच तुम्ही बघाल की संपूर्ण देशामध्ये हळू करत एक वातावरणामध्ये बदल घडताना तुम्हाला दिसतोय. बरोबर आहे की नाही? तर हा बदल का आणि कशासाठी होतोय? ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे.
आपल्याला माहितीये की काही दिवसांपूर्वी एक निर्णय आलेला होता की मद्रास हायकोर्टाने हा निर्णय दिला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं होतं की हिंदू देवळांमध्ये अन्य धर्मीयांना प्रवेश मिळू नये म्हणून काही लोकांनी एक केस केलेली होती आणि त्याच्यावरती निर्णय देताना कोर्टाने असं सांगितलं की कुठलंही देऊळ म्हणजे काही पिकनिक स्पॉट नाहीये. त्या पिकनिक स्पॉट मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही पूर्ण स्वातंत्र्य असल्यासारखे वर्तणूक ठेवता, तशी वर्तणूक तुम्हाला मंदिरात ठेवता येणार नाही. तेव्हा मंदिरामध्ये कोणाला प्रवेश दिला जावा, कुठल्या अटींवर दिला जावा, तिथे जातानाचं ड्रेस कोड काय असावं, ह्या सगळ्यांचे नियम ठरवण्याचे अधिकार त्या मंदिराच्या व्यवस्थापनाला आहेत आणि ते राबवले गेले पाहिजेत, असा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिलेला तुम्हाला आठवत असेल. अशाच पद्धतीचे हे जे निर्णय आहेत ते एकंदरीतच आपण बघतोय की एक वेगळी वाटचाल सुरू असलेली तुम्हाला दिसून येईल आणि ह्याच जोडीला कालचीच एक दुसरी बातमी आलेली आहे की दिल्लीमध्ये मेहरोली भागामध्ये काही अनधिकृत मशिदी होत्या, अनधिकृत मदरसे होते. हे सगळं अनधिकृत बांधकाम जे आहे ते मेहरोली मधलं जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. तेव्हा एक प्रकारचं मी म्हणेन की एक नैतिक बळ आपण म्हणतो ते केवळ प्रशासनामध्ये नाही, पोलीस यंत्रणांमध्ये नाही, तर अगदी न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा आलेलं आपल्याला दिसतं. आणि ह्याचा खूप मोठा परिणाम असतो मित्रांनो, की ही गोष्ट जी आहे, ही अशी दुर्लक्षित करण्यासारखी नाहीये. मी लक्ष वेधीन तुमचं न्याय व्यवस्थेविषयी खास करून, की ज्यावेळी श्रीमती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या आणि त्यांनी एन राय, अ, अ, अजितनाथ रे किंवा राय ह्यांची नेमणूक ही अन्य 4 न्यायाधीशांची जी सेवा ज्येष्ठता होती, तो क्रम डावलून अजितनाथ रे ह्यांना मुख्य न्यायाधीश करण्यात आलं सुप्रीम कोर्टाचं आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारचे त्या 4 न्यायाधीशांना राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं. कारण त्यांना त्यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणं हे खरोखरच एक कमीपणाची एक परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यातून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. पण एक वादळ उठलेलं तुम्हाला आठवेल आणि ते पुढच्याही काळामध्ये मला वाटतं आपले महाराष्ट्रामधले काँग्रेसचे एक नेते वसंतराव साठे हे या संदर्भामध्ये अनेकदा वक्तव्य देत असत आणि कमिटेड ज्युडिशियरी हा एक जो शब्द होता, तो शब्द असा वातावरणामध्ये गुंजत होता. साठे अर्थातच पुढच्या काळामध्ये बोलत होते. हा जो गुंजणारा जो शब्द आहे ना, तो अगदी 72-73 पासूनचा वातावरणात असल्याचं मला चांगलं आठवत आहे. तर ही जी कमिटेड ज्युडिशियरी म्हणजे काय? तर सरकार ज्या पद्धतीने सरकार चालू इच्छितं, विचारधारेने चालू इच्छितं, ती विचारधारा जी आहे ती न्याय व्यवस्थेच्या निकालांमध्ये परावर्तित व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची ही एक विचारसरणी नव्याने जन्माला येताना दिसत होती आणि म्हणून कमिटेड ज्युडिशियरी, कमिटमेंट टू व्हॉम? कोणाशी प्रतिबद्धता पाहिजे? तर विचारधारेशी पाहिजे. विचारधारा कुठची? तर ती सरकारची विचारधारा. आज आता लक्षात घ्या तुम्ही ही कमिटेड ज्युडिशियरी आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळे जे सेवा ज्येष्ठता नियम सुद्धा डावलून न्यायाधीशांची केली जाणारी नियुक्ती या सगळ्या विषयांवरती त्यावेळेला प्रचंड एक टीकेचा गदारोळ उठलेला होता आणि इंदिराजींचे जे निर्णय होते सगळे ते त्याचं समर्थन करणारे आपल्याकडचे भोंदू सेक्युलर आणि पुरोगामीच होते त्यावेळेचे. ही ही जी काय एक पद्धती मांडली जात होती इंदिराजींकडून, त्याच्यावरती त्यांची एक मुलाखत सुद्धा तुम्हाला आठवत असेल बीबीसीच्या एका रिपोर्टरला दिलेली, की जजेसना जर का सगळं कळत असेल, तर मग सरकारची गरजच काय? असा एक प्रश्न त्यांनी त्या मुलाखतीत विचारलेला तुम्हाला आठवत असेल. तर हे जे वातावरण आहे, ह्या वातावरणामध्ये संपूर्ण भारताची जी ज्युडिशियरी आहे, ती ज्युडिशियरी एकंदरीत काही न बोलता, कोणालाही काही बोलण्याची गरज नव्हती. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून न्यायव्यवस्थेकडून येणारे अनेक निर्णय हे सरकारच्या विचारधारेशी सुसंगत असलेलेच दिले गेले. आपल्याला अनेक त्याची उदाहरणं मिळू शकतील. आता थोडीशी लाट तुम्हाला वेगळी होताना दिसते आहे आणि हे जे एकामागून एक निर्णय तुम्हाला येताना दिसतायत. पहिला निर्णय मी म्हणेन तो अर्थातच राम जन्मभूमीचा तो
19 साली जरी आला तरी तो लक्षात घ्या कोणाच्याही कल्पनेमध्ये नव्हतं की अशा प्रकारे कोर्टाचा निर्णय जरी आला तरी प्रत्यक्षात मंदिर तिथे उभं राहील म्हणून. हे कोणीही याची कल्पना केली नव्हती. कारण त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, त्या अडचणींचा लाभ घेऊन पुन्हा एकदा ते सगळा वादामध्ये विषय ओढायचा आणि यदाकदाचित जर का दुसऱ्या 2024 मध्ये काँग्रेस जर का सत्तेत येऊ शकली, युपीए सत्तेत आलं, तर ते जे सगळे प्रयत्न आहेत ते कायमचे हाणून पाडायचे ह्याच्यावरती आस लावून बसलेली अनेक मंडळी होती. आणि म्हणून 2024 मध्ये मोदींना निवडणूक कशी कठीण जाणार आहे ह्याची पांडित्य आणि तशी टीका करणारे टीकाकार म्हणजे अर्थातच युपीएचे बांधील टीकाकार जे होते ते करताना तुम्ही बघितलेले असतील. परंतु आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की हे सगळं वातावरण जे आहे ते पूर्णपणे बदललेलं तुम्हाला दिसतं. आणि हे पूर्णपणे का बदललेलं आहे? कारण मोदींनी तो निर्णय आल्यानंतर खरोखरच चपळाईने सर्व कारवाया करून मंदिर अस्तित्वात आणलं. त्याचं सर्व श्रेय जे आहे ते सरकारला देण्यात येतंय. ह्याचं कारण असं की तो जो ट्रस्ट नेमला गेला तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सरकारने त्याच्यामध्ये ट्रस्टी नेमले. त्यातले जवळजवळ 9 ट्रस्टी जे आहेत ते केवळ साधू आहेत, संत मंडळी आहेत. 3 ट्रस्टी जे आहेत ते सरकारने नेमलेले आहेत, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार मात्र नाही. अशा ह्याच्यामध्ये असून सुद्धा त्याचं काम जे आहे ते सुकर व्हावं म्हणून सरकारकडून जी मदत आवश्यक होती ती मोदींनी उपलब्ध करून दिली आणि त्यातून ते मंदिर साकार झालं. परंतु या घटनेचा जो जबरदस्त इम्पॅक्ट ज्याला मी म्हणेन, हा केवळ भारतामध्ये नाही तर भारताबाहेरच्याही अनेक संस्थांवरती पडलेला आपल्याला दिसतो. आणि मग भारतामधल्या पोलीस यंत्रणा असतील, इथली प्रशासकीय यंत्रणा असेल, इथली न्याय व्यवस्था असेल, या सर्वांना पुन्हा एकदा आपण जे काही त्या कमिटेड ज्युडिशियरी आणि इंदिराजींच्या काळातली जी विचारधारा आहे तिच्याशी दाखवलेली आपली कमिटमेंट जी होती ती खरोखरच कितपत योग्य आहे आणि ती आज काळानुरूप आहे का? आजच्या घडीला ती लागू पडते का? की आपल्याला आपल्या विचारसरणीमध्ये थोडाफार फरक करावा लागेल ह्याचा पुनर्विचार सुरू झालेला तुम्हाला दिसेल. आजच्या घडीला जर का तुम्ही बघाल तर अजूनही मीडियामध्ये मुख्य माध्यम जे आहेत त्याच्यामध्ये हा जो विचार आहे तो तितकासा प्रबळ नाही. परंतु तिथे सुद्धा कुठे ना कुठेतरी तुम्हाला टिप्पणी ऐकायला मिळेल की आम्ही किती काळ या सगळ्यापासून दूर राहू शकणार आहोत. आणि त्याचं उदाहरण मी त्या चौधरी म्हणून ज्या पत्रकार आहेत नीरजा चौधरी त्यांच्या वक्तव्याकडे कधी ना कधीतरी तुम्ही राजदीप सरदेसाई यांचाही छोटा व्हिडिओ बघितला असेल. मोदींना कोणी हरवू शकत नाही. शेखर गुप्तांनी एक लेख लिहून सांगितलं, सगळं आमच्या डोळ्यासमोर होतं पण आम्हाला पाहण्याची इच्छा होत नव्हती. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ही एक भाजपवरती सतत टीका केली जायची की भाजप आपली इकोसिस्टीम बनवत नाही म्हणून. परंतु मोदींनी इकोसिस्टीम म्हणून जे काही आहे प्रकरण त्याला आपल्या दिशेने फरफटत कसं आणलेलं आहे हे लक्षात येईल. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक पैसा सुद्धा खर्च केला नाही. ज्या पद्धतीत सरकारने वातावरण बदलून दाखवलेलं आहे त्या वातावरणाचा दबाव इतका आहे, फोर्स इतका आहे की या लोकांना स्वतःला बदलावं लागलेलं आहे. आणि ह्याला म्हणतात इकोसिस्टीम बांधणं. इथून पुढे तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारे हिंदूंच्या सणांची टर उडवणं, मस्करी करणं, त्यांना मंदिरामध्ये जाण्याचा हक्क नाकारला जाणं, त्यांच्या सणांवरती टीका करायची, दिवाळीचे फटाके डोळ्यात खुपसत पण वर्षारंभाचे फटाके त्यांच्या डोळ्यात खुपसत नाहीत, खुपत नाहीत. तुमचे पशु बलिदान जे दिलं जातं त्याच्यावर टीका करायची, पण अन्य धर्मीय जे उघडपणे भर रस्त्यामध्ये जनावरांची कत्तल करत असतात त्याच्यावरती चूप बसायचं. अशा पद्धतीच्या ज्या अनेक गोष्टी हिंदूंचे ज्या श्रद्धा आहेत त्यांना अंधश्रद्धा म्हणायच्या आणि उरलेल्यांच्या काय आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा चुप्प बसायचं. हा जो सगळा डबल स्टँडर्डचा गेम चाललेला होता तो सगळा गेम आता इथून पुढे एक निर्णायक वळण मिळालेलं तुम्हाला दिसेल. आणि म्हणून मी म्हणते की आज जो ज्ञानवापीचा जो निर्णय आलेला आहे की व्यास तहखानेमध्ये पूजा पुन्हा एकदा सुरू केली जावी, तो
मी म्हणेन की एक परिस्थितीचं जे वारं वाहतंय ना, त्याच्याशी सुसंगत असलेला हा निर्णय आलेला आहे. आणि तो केवळ परिस्थितीशी सुसंगत म्हणून दिला गेलाय असं नाही. त्या केसमधल्या ज्या फॅक्ट्स आहेत 93 सालापासून आजपर्यंत चाललेली ही केस आहे आणि त्याच्यामधून हा जो निर्णय आलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा केदारनाथ व्यास ह्यांचा तुम्ही एक फोटो कदाचित बघाल इंटरनेटवरती. अत्यंत वृद्ध व्यक्ती आहे. 2020 साली ते निवर्तले, परंतु आज त्यांचे जे वारसदार आहेत त्या वारसदारांच्या हस्ते ही पूजा आता सुरू राहणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यांना कोणाला पूजेमध्ये आस्था आहे त्यांना पूजा करू दिली जावी. केवळ ह्या देशामध्ये मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील किंवा अन्य धर्मीय लोक असतील, त्यांच्या धर्मश्रद्धा जपायच्या आणि हिंदूंची टिंगल-टिवाळी करायची ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं. जर का त्यांना अधिकार असेल, धर्मस्वातंत्र्य असेल, तर ते हिंदूंना सुद्धा असलं पाहिजे. नाहीतर कोणालाही नको, सर्वांचाच नाकारा पाहिजे असेल तर. परंतु ते तर करण्याची हिंमत नव्हती. केवळ हिंदूंचं धर्मस्वातंत्र्य धोक्यात होतं. ही गोष्ट जी आहे, ही एक ह्याला न्याय म्हणत नव्हते. तो त्यांच्यावरती होणारा सरळ सरळ अन्याय होता आणि त्या अन्यायाचं परिमार्जन करायची एक एक तुम्ही बघितलं असेल की अनेक लोक आज बोलायला लागलेले आहेत की केवळ या हिंदूंनी सांगितलेलं होतं की 3 मशिदी आम्हाला द्या, त्याच्या पुढच्या मशिदींवर आम्ही बोलणार नाही म्हणून. परंतु तसंही झालं नाही. कोर्टाच्या केसेस आणि त्याची अत्यंत किचकट विलंब लावणारी प्रक्रिया पूर्ण करून हिंदूंनी अयोध्येचं मंदिर ताब्यात घेतलंय. काशीचं मंदिर सुद्धा त्याला अपवाद नाही आणि मथुरेचं सुद्धा असणार नाही. तेव्हा 3 नाही, 30,000 नाही, कुठल्याही बाबतीमध्ये आता तडजोड करायला हा समाज तयार होईल असं मला दिसत नाही. हा सुद्धा एक मी म्हणेन की त्या सगळ्या बदललेल्या वातावरणाचा परिणाम आहे. ज्यावेळी तुम्हाला वर्षानुवर्ष तुमचा आवाज दबला जातो, तुमच्यावर अन्याय होतो, ही एक अस्मिताच आहे. अस्मितेचं राजकारणावरती अनेक जण हसत असतात, परंतु तुम्ही हिंदू असण्याची जी अस्मिता आहे, ती ठेचली जाणं, चिरडली जाणं, ह्याला कुठलंही राजकारण म्हणत नाहीत मित्रांनो. हा सरळ-सरळ अन्याय होता, पराकोटीचा अन्याय होता आणि त्याच्यावरती लोक चिडून बोलतायत. त्याचं प्रतिबिंब जे आहे ना, ते तुम्हाला 2024च्या निवडणुकीच्या मतदानामध्ये जरूर दिसणार आहे. मग असं म्हणू नये कोणी, की भाजपनी धर्माचं राजकारण केलं म्हणून. कारण धर्माचं राजकारण भाजप करत नाहीये. भाजप किंवा जे हिंदूंचे आस्था असलेले जे पक्ष आहेत, ते न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ही बाब आपल्या ताब्यात घेत आहेत. त्यांनी कुठलीही मेहरबानी कोणी त्यांच्यावरती केलेली नाहीये. कुठलाही सरकारी आदेश नाही आणि कुठलाही सरकारी पैसा वापरला गेलेला नाहीये. हां, अजून एक जी केस तुम्हाला आठवत असेल, त्याच्यामध्ये सांगितलं गेलं, की एकतर मायनॉरिटीजसाठी चालवल्या जाणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत, त्याच्यासाठी सरकारी पैसा वापरता येणार नाही, असाही कोर्टाचा निर्णय आलेला तुम्हाला आठवत असेल. तेव्हा हे जे सगळे निर्णय येत आहेत, हे अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत आणि ती दिशा आता चालू राहणार आहे. ज्या पद्धतीने गेली कित्येक वर्ष कायदे वापरून आणि कायद्याचे किचकट नियम अगदी घटनेमध्ये सुद्धा बनवले गेलेले होते. केवळ हिंदूंवर अन्याय करण्यासाठी त्या सगळ्याला आता वाचा जरूर फुटणार आहे आणि त्याची सुरुवात ही त्या अयोध्येच्या निकालापासून झाली आणि त्याच्या अंमलबजावणीतून झाली, असा माझा ठाम विश्वास आहे. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक जी आहे ती तुमच्या मित्र परिचितांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.